ट्रेडिंग करत असाल आणि तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये इंटरेस्टेड असाल आणि ट्रेडिंग तुम्हाला करायची असेल तर आज मी तुम्हाला जे कॅन्डल सांगून राहिलो ते लयच महत्त्वाचे आहे. तसे आपण रोजच 2-2 कॅन्डल पॅटर्नचा व्हिडिओ आणत असतो. तुम्हाला जर ते व्हिडिओ पाहायचे असतील मागचे आपले सगळे तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर सगळे आहेत आणि यूट्यूबला फ्री आहे, तर तुम्ही जाऊन पटकन ते व्हिडिओ पाहून घ्या. आजही आपण तुमच्यासाठी तो व्हिडिओ आणला आहे. तर आज आपण पाहूया बॅरिश एंगल्फिंग कॅन्डल. बॅरिश एंगल्फिंग कॅन्डल आणि बुलिश एंगल्फिंग कॅन्डल या दोन कॅन्डल आज आपण आणलेले आहेत. तर आज आपण पाहू आता हे बघा, मार्केट अप ट्रेंडमध्ये चाललं आणि त्याच्यानंतर इथं एक बॅरिश एंगल्फिंग कॅन्डल बनली आहे. आता हे बॅरिश एंगल्फिंग कॅन्डल जिथं बनली, हा सर्कल जी तुम्हाला दिसू राहिला गोलवाला, ह्या कॅन्डलच्या खालच्या साईडनं म्हणजे इथं हे एंगल्फिंग कॅन्डल म्हणजे कशी आहे सांगू. हे जे ग्रीन कलरची कॅन्डल दिसून राहिली आणि हे जे रेड कलरची कॅन्डल आहे, हा याचा हाय, रेड कलरच्या कॅन्डलचा हाय आणि रेड कलरच्या कॅन्डलचा लो. या हाय आणि लोच्या मधातली जी ग्रीन कलरची कॅन्डल आहे, या रेड कलरच्या कॅन्डलच्या सर्कलमध्ये एंगल्फ झाली आहे, इंगल्फ झाली, म्हणून हिचं नाव आहे बेरिश एंगल्फिंग कॅन्डल. हे इथं काय झालं, हिनं खाऊन टाकलं याने, असं हिच्या पोटात आहे. तर याचा अर्थ काय होते, बॅरिश एंगल्फिंग कॅन्डल म्हणजे इथून ट्रेंड रिव्हर्सल होण्याची शक्यता आहे, जो की इथं झालेला आहे. हे तुम्हाला पाहू शकता. पण आता याच्यात हे तुम्हाला चार्टवर अशा प्रकारे दिसेल, हा याचा हाय, हा याचा लो, हा याचा हाय, अशी एक ट्रेंड लाईन ओढा. अशी एक ट्रेंड लाईन, हा जो सर्कल तयार झाला तर हे आहे बेरिश एंगल्फिंग कॅन्डल. हे जे तुम्हाला इथं चार्टवर दिसून राहिली, त्याच्यानंतर याचा हाय ब्रेक झाल्यानंतर या कॅन्डलवर तुमची एंट्री बनवा. तर अशा प्रकारची तुम्हाला इथं एंट्री करता येते. तर तुम्ही काय करा, याचे नाव नोट करून घ्या पटापट. हे पहा, हा जो चौकोन दिसून राहिला ना, या चौकोनमध्ये जे कॅन्डल बनली हे जे बेरिश एंगल्फिंग कॅन्डल, याला म्हणते बेरिश एंगल्फिंग कॅन्डल. हे टॉपवर बनते ज्यावेळेस मार्केट अप ट्रेंडमध्ये जाते, त्याच्यानंतर हे कॅन्डल बनते आणि तिथून या कॅन्डल बनली, त्याच्यानंतर दुसरी कॅन्डल जी आहे तिची क्लोजिंग याच्या खाली झाली की तुम्ही एंट्री घेऊ शकता आणि जबरदस्त टार्गेट तुम्हाला इथं भेटून जाते. हे चार्टवर मी तुम्हाला जे कॅन्डल दाखवून राहिलो त्या नोट करून घ्या, त्याचे नावं नोट करून घ्या. आणि मी तुम्हाला आखरी एक कॅन्डल विचारणार आहे, त्याचं नावही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की मी तुम्हाला कोणत्या कॅन्डलचं नाव विचारलेलं आहे. आतापर्यंत आपण बऱ्याचशा कॅन्डलस्टिकचे पॅटर्नचे व्हिडिओ आणले आणि सगळे व्हिडिओ जबरदस्त झाले. हे जे एंगल्फिंग कॅन्डल आहे, बेरिश एंगल्फिंग कॅन्डल, हे जे वर बनले आहे इथं टॉपवर, हे मार्केट इथून सरळ वर गेलं, त्याच्यानंतर हे एंगल्फिंग याच्या अंदर बनली, हा याचा हाय, हा लो, याच्या अंदर हे एंगल्फिंग बनली. दुसऱ्या कॅन्डलने इथं लो दिला, म्हणजे हा इथं लो झाला, म्हणजे याचा लो हाय, याचा लो ब्रेक झाला, त्याच्यानंतर तुम्ही एंट्री घेऊ शकता. आपला टॉप लॉस याच्या वर राहील, थोडंसं बफरिंग देऊ तर जबरदस्त टार्गेट पद्धती जबरदस्त भेटला याच्यात तुम्हाला. त्याच्यानंतर इथं एमएससीटीचा क्रॉसओव्हरही आहे. या इंडिकेटरवर तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही लिहून पाठवा इंडिकेटर कमेंटमध्ये, त्याच्यानंतर आपण इंडिकेटरवरही व्हिडिओ आणू, कारण इंडिकेटरही आवश्यक आहे, त्याच्यावरही व्हिडिओ येणार आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवा की इंडिकेटर. तुम्ही जर कमेंटमध्ये लिहून पाठवलं मला इंडिकेटर, आणि तर आपण त्याच्यावरही व्हिडिओ घेऊ. तर हे बुलिश एंगल्फिंग कॅन्डल आणि बेरिश एंगल्फिंग. बुलिश एंगल्फिंग कॅन्डल तुम्हाला इथं पाहायला भेटून राहिली, हा जो सर्कल आहे त्याच्या अंदर हे बुलिश एंगल्फिंग कॅन्डल भेटून राहील तुम्हाला पाहायला. हे काय झालं, हे छोटी कॅन्डल रेडवाली, हे ग्रीनवाली मोठी कॅन्डल, त्याच्या अंदर जे हे कॅन्डल आहे, आणि जसा याचा हाय ब्रेक झाला इथं, तर याच्यात तुम्ही एंट्री घेऊ शकता आणि टॉप लॉस तुमचं याच्या खाली थोडंसं बफरिंग घेऊन याच्या खाली इथं कुठंतरी तुम्ही टॉप लॉस घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर पहा तुम्हाला टार्गेट भेटलं. त्याच्यानंतर बेरिश एंगल्फिंग बनली वर, हे बुलिश बनली. त्याच्यानंतर हे जे पाहिली आपण आता, हे बुलिश आहे.
आणि त्याच्यानंतर हे जे बनली हे बेरिश एंगल्फिंग आहे. दोन्हीत काय माहित आहे का, इथं जे रेड कॅन्डल आहे तिले ग्रीन कॅन्डलनं एंगल्फिंग केलं आहे, आणि इकडे जे आहे इथं रेड कॅन्डलनं ग्रीन कॅन्डलने एंगल्फिंग केलं आहे. म्हणून हे बेरिश एंगल्फिंग आहे आणि हे बुलिश एंगल्फिंग आहे. दोघंहीत हा फरक आहे. हां, तर चॅनलले करा सबस्क्राईब, व्हिडिओले करा लाईक आणि शेअर करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल आणि तुमच्या कामात नसेल पडत तर प्लीज तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करा, कारण होऊ शकते की हा व्हिडिओ त्याच्या कामात पडेल. तर हां, इथं पहा, इथं तुम्हाला सरळ लिहिलं, सर्कलच्या वर जे तुम्हाला लिहिलेलं दिसू राहिलं टॉप लॉस, आणि त्याच्यानंतर तुम्हाला खालच्या साईडनं दिसू राहिलं तर रेड कॅन्डलचा जो लो ब्रेक झाला त्याच्यानंतर लिहिला एंट्री लेवल. तर अशा प्रकारचे तुम्हाला टॉप लॉस आणि एंट्री लेवल आणि इथं लिहिला आहे टेक प्रॉफिट. तर हे जबरदस्त तुम्हाला असं इथं पाहायला भेटू शकते. आपल्या व्हिडिओतही तुम्हाला प्रत्येक कॅन्डल एकदम क्लिअर एस एल टॉप एंट्री कुठं लावायची आहे, काय लावायची आहे, आपण रोज हे कॅन्डल पॅटर्नच्या माध्यमातून शिकत आहोत. आणि रोज आपल्याजवळ व्हिडिओ टाकून राहिलो आपण आपल्या चॅनलवर, आणि तुम्ही याला तुमचा वेळ देऊन पहा. हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. असे व्हिडिओ तुम्हाला सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्नवर यूट्यूबवर तुम्हाला हे व्हिडिओ सापडणार नाही. आणि आपण आपल्या भाषेत, मराठी भाषेत तुम्हाला पद्धतशीर समजून सांगून राहिलो. तर चॅनलले सबस्क्राईब करून घ्या, कारण येणारे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिले भेटले पाहिजे. याच्यासाठी आपण इंडिकेटरवर व्हिडिओ आणू, त्याच्यानंतर चॅट पॅटर्नवर व्हिडिओ आणू, आपण ट्रेडिंगले ए टू झेड पर्यंत नेऊ, बेसिक टू ॲडव्हान्स लेवलपर्यंत नेऊ. त्याच्यानंतर AI ट्रेडिंग कशी करणं आहे, काय करणं आहे, तेही आपण तुम्हाला सांगू. आपल्या ज्या चॅनलवर त्याचे व्हिडिओ येणार आहे. तर हे पहा, इथं बेरिश एंगल्फिंग कॅन्डल हिनं काय केलं आहे, ग्रीन कॅन्डलने पुरं एंगल्फिंग केलं, आणि त्याच्यानंतर जो हा ट्रेंड आला एकदम डाऊन साईड, तो जबरदस्त. तर मित्रांनो, हे पहा, ह्या कॅन्डल ज्या आहेत ना, बेरिश आणि बुलिश ह्या एंगल्फिंग कॅन्डल ज्या आहेत ह्या तुम्ही नोट करून ठेवा. जर तुमच्या जवळ बुक आणि पेन असेल तर तुम्ही याचे नावं नोट करून ठेवा, किंवा तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. हे तुमच्या कामात पडतील जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये इंटरेस्टेड असाल तर. आणि व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी मला कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला करा सबस्क्राईब. धन्यवाद.